नाशिकमध्ये सध्या अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यास सुरुवात झाल्याचं बघायला मिळत आहे। पालिका प्रशासनाकडून आंदोलनपूर्वीच कारवाईला सध्या सुरुवात झाली। मोठ्या पोलीस बंदोबस्तात महापालिकेची ही कारवाई बघायला मिळते आहे। सकल हिंदू समाजाच्या आंदोलन करण्याच्या इशाऱ्यानंतर पालिका आता ॲक्शन मोडवर आली आहे। 25 वर्षापूर्वीच्या अनधिकृत धार्मिक स्थळांवर पालिकेकडून ही कारवाई सध्या सुरू आहे। नाशिक महानगरपालिकेच्या प्लॉटवर अनधिकृत थडगं बांधण्यात आलं होतं आणि त्याचं नंतर दर्ग्यात रूपांतर करून त्या ठिकाणी मोठं स्ट्रक्चर उभं करण्यात आलं। 25 वर्षापासून इथले स्थानिक रहिवासी नाशिक महानगरपालिकेकडे पाठपुरावा करताय, पण तरी सुद्धा हे ढिम्म प्रशासन अतिक्रमण काढायला तयार नाहीये। आणि म्हणून आज सकल हिंदू समाजाने हाक दिलेली आहे की आज सगळा हिंदू समाज एकवट होऊन या अनधिकृत थडग्याच्या समोर आम्ही बजरंग बलीची मूर्ति स्थापित करना आहोत। नासिक हजरत हाफिज इसामुद्दीन और हम शहर के जिम्मेदार हजरात अभी अंदर गए थे और हम लोग सात पीर दरगाह पर और हमने अपनी आंखों से देखा दरगाह की दीवारें भी महफूज है, दरगाह शरीफ सब महफूज है। सिर्फ बाहर का जो गेट था जो रास्ते पे था वो तोड़ा गया है। तो खतीब साहब की जानिब से गुजारिश की जाती है कि अफवाह पे ध्यान न दे और अपने शहर के अमन अमान को कायम रखें। तर याच अनधिकृत धार्मिक स्थळ कारवाई प्रकरणी धरपकड सध्या सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। महंत सुधीरदास यांच्या आंदोलकांनी पोलिसांनी ताब्यात घेतलाय। आज अनधिकृत दर्ग्यासमोर मंदिर उभारण्याचा इशारा देण्यात आलेला होता। आमदार देवयानी परांदे यांचाही पोलिसांशी वाद झाल्याचं बघायला मिळालं। दोन दृश्य सध्या आपण बघतोय। नाशिकचे महंत सुधीरदास त्यांच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। सोबतच देवयानी परांदे आणि पोलिसांमध्ये सुद्धा याच प्रकरणावरून वाद निर्माण झाला। या पर्टिक्युलर काठे गल्लीमधील जागेच्या संदर्भामध्ये प्रशासनाशी गेले 3 वर्ष संबंधित सर्व हिंदू संघटना आणि कार्यकर्ते हे संपर्क साधून होते, परंतु ज्या वेळेला प्रशासन चालढकल करते असं पाहण्यात आल्यानंतर आज आंदोलनाचा इशारा या ठिकाणी देण्यात आला आणि त्यानंतर प्रशासनाने काही अनाधिकृत बांधकाम काढलं आहे अशी माहिती आम्हाला तूर्त समजली आहे। 144 कलम त्यांनी या ठिकाणी लावलंय आणि आम्हाला आतमध्ये प्रवेश पोलीस करू देत नाहीये, पण आम्ही वाट पाहत आहोत। 1 तासाच्या आत त्यांनी जर संपूर्ण तिथला जो अनाधिकृत दर्गा आहे तो जर काढला नाही तर पुन्हा आंदोलन या ठिकाणी उभं राहील। स्थानिक नागरिकांची जी मागणी आहे की हे अतिक्रमण पूर्ण काढायला पाहिजे आणि त्यामुळे अशी अनधिकृत अतिक्रमण असतील। काही ठिकाणी रस्त्यावरती हिरवी फडकी बांधण्यात आलेली आहे। जे रस्त्यावरती अशा पद्धतीने अतिक्रमण करून काय संदेश द्यायचा आहे, तर प्रशासनाने ह्याच्यावरती कडक कारवाई करायला पाहिजे। तुम्ही म्हणालात की पूर्ण काम महापालिकेने केलेलं नाही, नेमकं आता काय काम झालं तुम्हाला काय अपेक्षित आहे? त्या ठिकाणी जे काही अजून बांधकाम आतमध्ये राहिलेलं आहे ते बांधकाम जे आहे हे नाशिक महानगरपालिकेने काढायला पाहिजे ही आमची मागणी आहे।